हाय, हॅलो आणि नमस्कार सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा आहे मंगल कलश. तर मंगल कलश मी स्वच्छ असा धुवून त्यावरती हळदी कुंकवाने मस्त असे स्वस्तिक काढले आहे. स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही बाजूला मर्यादेच्या 2 रेषा ओढल्या आहेत. तर स्वस्तिकची ताकद अपार असते आणि तिला रोखण्याचे काम फक्त ह्या मर्यादेच्या 2 रेषा करतात. तुम्हीही दरवाजात रांगोळीमध्ये स्वस्तिक काढलं तर दोन्ही बाजूला 2 मर्यादेच्या रेषा ओढत जा. त्यानंतर कळसाला 8 बाजूला 8 हळदी कुंकवाची बोटे ओढली व विड्याच्या पानांनी सजावट केली. आमच्या सोसायटीमध्ये झाडाची पाने तोडायला मनाई आहे आणि झाडाची पाने तोडू शकत नाही, म्हणून मी विड्याच्या पानांनी सजावट करते. तर मंगल कलश असा छानसा सजवला आणि हळदी कुंकवाने त्याला छानसा लुक दिला. आणि जी वरती नथ दिसते ती नथ आहे श्रीची आणि ती श्रीनंच अडकवली आहे. तर तिनं असं का केलं किंवा तिला असं का सुचलं, तर शेजारच्या ताईंच्याकडे ती सतत असते आणि त्यांच्या घरी तिनं मंगल कलशावरती नथ पाहिली आणि तिला वाटलं की आपल्याही कलशाला अशी छानशी नथ पाहिजे, म्हणून आपल्या साहित्यातून तिनं ही नथ आणली आणि ही कलशाला नथ लावून घेतली. तर ही छानशी असं नथ लावल्यानंतर वेगळा लुक आला आहे माझ्या कलशाला. तर बघा कसा छान दिसतो आहे कलश. त्यानंतर हर्षला मी पुस्तक वाचण्यात दिलं. तो मराठी शाळेतच आहे, पण त्याच्या बोबड्या बोलामुळे त्याला मराठी छानसं उच्चारता येत नाही. तर एक वेगळं युक्ती म्हणून मी त्याला दर गुरुवारी पुस्तक वाचायला बसवते आणि तोही छान पुस्तक वाचतो. पण थोडेसे शब्द चुकता आहेत, कारण थोडे जोर शब्द त्याला स्पष्ट उच्चारता येत नाही आणि तो गोंधळतो. तर त्याला मी समजावून सांगते कसं उच्चारायचं वगैरे आणि त्यातून त्याचं शिकवणीही होते आणि माझं पुस्तकही वाचून होतं. त्यानंतर मी बनवलं होतं वटाणा राईस. तर वटाणा राईस बनवण्याची रेसिपीही तुम्हाला दाखवणार आहे मी. छानसा वटाणा राईस बनवला होता. त्यासाठी कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेतला होता, खडा मसाला, मीठ, त्यानंतर आलं लसूण पेस्ट अगदी ठेचून घेतले होते आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या ओल्या अशा कापून घेतल्या होत्या. तर वटाणा राईस बनवत असताना वटाणा आणि बटाटा हेही चिरून घेतलं होतं छानसं. तर छान तयारी चालू होती. इतक्यात गेली होती लाईट गेल्यामुळे मी भरपूर सोजी वगैरे पण केली होती. छानशी 1 लिटर दुधामध्ये छान अशी सोजी केली होती. त्याचीही रेसिपी दाखवायची होती, पण काही कारणास्तव तुम्हाला रेसिपी दाखवता आली नाही, कारण लाईट रात्री 9ला आली. तोपर्यंत आमचं स्वयंपाक वगैरे होऊन जेवणंही आवरली होती. तर अशा पद्धतीनं मी तांदूळ वगैरे धुवून घेतला होता. आणि ज्यांची 2 बाळं आहेत त्यांना तर माहितीच असेल किती कष्ट करावं लागतं 2 बाळांना सांभाळण्याचे. एका बाळाकडे लक्ष दिलं की दुसऱ्या बाळाकडे दुर्लक्ष होतं. तर माझ्याकडून हर्षकडे थोडंसं दुर्लक्ष होतं अभ्यासाला. तर त्यामुळे मला समोरच्या ताई आणि माझे मिस्टर ही खूप मदत करतात, स्त्रीला सांभाळण्याचं काम करतात. त्यांच्यामुळेच मी हर्षचा अभ्यासही घेऊ शकते. ज्या कोणी माझं व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना 2 बाळं असतील त्यांना तर चांगलंच माहिती असेल की 2 बाळं सांभाळून संसाराचा गाडा ओढणं इतकंसं सोपं नाही आहे. तर प्रत्येक बाळाकडे समान लक्ष देऊन प्रत्येकावर संस्कार करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण 2 माणसांची बाळं सांभाळतो आणि मेन म्हणजे ही बाळं सांभाळताना त्यांच्यावर संस्कार करून उत्तम पालकत्व पार पाडणं हेही तितकंच गरजेचं आहे. कारण जितके आपण बाळावरती संस्कार चांगले करू तितकंच बाळ आपलं छान आणि सुसंस्कृत होणार आहे. त्यामुळे मला थोडीशी दमछाक होते व्हिडिओ बनवणे आणि बाळांच्याकडे लक्ष देणे. तर जो वेळ मला दुपारचा मिळतो त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्हाला सहसा मला सकाळचे व्हिडिओ दाखवता येत नाहीत आणि संध्याकाळचे जे काही दाखवते ते मी हर्षला अभ्यासला बसवूनच बनवत असते. कारण त्याचा अभ्यास आणि व्हिडिओ बनवणे ह्यात माझी खूपच दमछाक होत असते. तर तुम्हाला कशी वाटले माझा व्हिडिओ आणि त्यानंतर काही कमेंट असतील तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. तर माझा व्हिडिओ बघा आणि हा छानसा भात तयार होत आहे. तर भातामध्ये मी आता मस्त कांदा भाजून त्यामध्ये खडा मसाला टाकला आहे. श्री तोपर्यंत पार्किंगमध्ये खेळते. लाईट गेली, पण ही तुम्ही म्हणाल की इथं कशी लाईट आहे, तर माझा भात बनवपर्यंत लाईट होती. त्यानंतरची जी रेसिपी चालू केली होती त्यावेळी लाईट गेली आणि त्यानंतरची मी तुम्हाला काहीच व्हिडिओ दाखवू शकले नाही, ना पूजा दाखवू शकले, ना मी काढलेली दारातली रांगोळी दाखवू शकले. कारण मी दारातल्या रांगोळीवरती छानसे दिवेही लावले होते आणि ते मला सजावटीचे पण छान व्हिडिओ बनवायचे होते. पण लाईट नसल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी राईसच दाखवते. तर तुम्ही समजू शकता की मला काय प्रॉब्लेम आला असेल आणि कशामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. मी बटाट्याचा भात